आणि यानंतर आपण पुन्हा एकदा गोंदियात जाऊयात। गोंदियातल्या सालेकसा तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठा राडा झालेला पाहायला मिळतोय। ईव्हीएम छेडछाडीचा आरोप करण्यात आलेला होता आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता सालेकसा तहसील कार्यालयाच्या बाहेर मोठा राडा होताना पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय नक्की स्पष्टीकरण देण्यात येतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गोंदियामध्ये ईव्हीएमच्या सोबत छेडछाडीचा आरोप करत अनेक राजकीय पक्षाचे जे नेते होते, कार्यकर्ते होते, हे सगळे कार्यकर्ते हे एकवटलेले होते आणि त्यानंतर आता स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यापूर्वी सील तोडल्याचा आरोप करण्यात आला होता आणि हाच आता राडा गोंदियाच्या सालेकसा इथल्या तहसील कार्यालयाच्या बाहेर होताना पाहायला मिळतो। स्ट्रॉंग रूम मध्ये ईव्हीएम ठेवण्यापूर्वी त्याचं सील तोडण्यात आलं होतं, ईव्हीएम पुन्हा चालू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा ते बंद करण्यात आलं असा जो आरोप आहे तो सालेकसा नगरपंचायतीमधल्या या सगळ्या नागरिकांनी केलेला आहे, इथल्या लोकांनी केलेला आहे आणि त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये सध्या तणावाचं वातावरण गोंदियाच्या सालेकसा परिसरात पाहायला मिळते। तहसील कार्यालयाच्या बाहेर हा सगळा गोंधळ सध्या होतो आहे। बीड नगर परिषद निवडणुकीदरम्यान गेवराईमध्ये पंडित विरुद्ध पंडित हा संघर्ष पाहायला मिळाला।